मित्रांनो, मला आम्ही तिघं घरचे मम्मी पप्पा आणि मी आम्हाला झाला होता कोविड. आता बाईकच्या बॅक सीटवर बसून तर मी काय सांगू नाही शकत. मस्तपैकी एका ठिकाणी बसून सांगतो. चला. So hello guys, welcome back to another episode of Being Mechanical. एपिसोड व्लॉग वगैरे काय नाही, माझा एक्सपिरियन्स आहे खरं तर. आणि व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधी एक गोष्ट सांगून ठेवतो की माझा माईक वगैरे मी काय विकत घेतला नाही. माझा माईक खराब झाला आहे. फॅन्सी लायटिंग पण काय मी यूज करणार नाही आहे. तर काही क्वालिटीबद्दल, साऊंड क्वालिटीबद्दल काही इश्यू असतील तर सॉरीच बोलू शकतो. कारण की व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण मी काय करणार नाही आहे. 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागून मी व्हिडिओ एडिटिंग केले आहेत भरपूर वेळा. काही लोकांना घंटा काय फरक पडत नाही. त्यांना आशिष चंचल आणि ते भुवन बामसारखी फालतूगिरी ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे या रादर दॅन द इन्फॉर्मेशन. अँड आय एम नॉट गोइंग टू स्पीक टू इंग्लिश लँग्वेज स्ट्रिक्टली. कारण की मी ॲनालिटिक्समध्ये बघितलं 0.2% माझे फॉरेनमधून वॉच टाईम आहे. ते पण या व्यक्तीमुळे. ठीक आहे, पुढंच आहे. बाकी ही अशीच साधी व्हिडिओ करणार तर क्षमस्व. गोष्ट आहे साधारणतः 1 महिन्यापूर्वीची. साधारणतः सेकंड मेला मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघं गेलो डॉक्टरांकडे. त्रास होत होता जरा मला. पाठीत भरपूर दुखत होतं. भरपूर म्हणजे 3-4-5 दिवसांपासून मला दुखत होतं. मम्मी 1 वीक पासून मम्मीला ताप होता. मम्मीचा ताप साधारणतः उजरत आलेला. पप्पांना खोकला सुरू झालेला. आणि मला अजून गळ्यात पण मला थोडंसं असं पेनिंग होत होतं, डोकं दुखत होतं. सिम्पटम्स जास्त मला होते. तर आम्ही गेलो डॉक्टरांकडे आणि आम्ही ठरवलेलं की चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांना विचारायचं की शुड वी गो फॉर कोविड टेस्ट. तर चेकअप झालं आणि ते बोलले की तुम्ही जा आणि RT-PCR करून घ्या. तर RT-PCRचे ॲक्च्युली टेस्ट सेंटर आपल्या इथे भरपूर कमी आहेत. आणि अँटीजन टेस्टचं असा एक सिनारिओ असतो की तुमची पॉझिटिव्ह आली तर मोस्ट प्रोबॅबली यू हॅव गॉट द कोविड इन्फेक्शन. आणि निगेटिव्ह आली तर यू शुड गो फॉर RT-PCR. ते पण तेच लोक करतात. ते गव्हर्नमेंट कोविड सेंटर जे असतं तेच लोक करतात. तर आम्ही डॉक्टरांकडे चेकअप केलं मी आणि मम्मीने. आणि मग नंतर आम्ही गेलो कोविड सेंटरमध्ये. कलावती म्हणून कोविड सेंटर आहे आमच्या श्रीनगरमध्ये. डाऊटफुल होतोच मी आणि मम्मी पॉझिटिव्ह आलोच. आणि मग पप्पांना भीती वाटायला लागली काय करायचं म्हणजे. कारण त्यांनी डॉक्टरांकडेही चेकअप केलं नाही आणि इकडेही भीती वाटत होती त्यांना. तर मग आम्ही टेन्शनमध्ये आलो की बाबा ह्यांना काय त्रास व्हायला नको. म्हणून आम्ही त्यांना रेकमेंड केलं की बाबा तुम्ही करा टेस्ट, काय होईल ते होईल, बघू पुढचं होईल. नंतर ते पण आले पॉझिटिव्ह. तर आता आला विचार बहिणीचा, तिचं काय. तर मी घरच्यांना सांगितलं की तिलाही बोलून करून घेऊया तिची पण टेस्ट. ती समजा पॉझिटिव्ह आली तर चांगलंच आहे. म्हणजे चांगलंच आहे म्हणजे चौघाच्या चौघा आम्ही होम क्वारंटाईन होऊ शकतो असा प्रकार. तर तिला बोलवलं, टेस्ट आली तिची निगेटिव्ह. तर प्रकार आता की तिला कुठे ठेवायचं आणि आम्ही कुठे जायचं. शेवटी आम्ही डिस्कस केलं आणि ठरवलं की जाऊया आपण कोविड सेंटरमध्ये जाऊया. शी शुड स्टे ॲट होम ओनली. आणि लॉज वगैरे फाइंड आउट करत होतो आम्ही. लॉज फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. एका आमच्या सुदैवाने एका नातेवाईकांचा कॉल आला 2 दिवसानंतर. आम्ही कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर 2 दिवसानंतर आम्हाला कॉल आला की बाबा पाठवून द्या तिला. पण त्यांना आम्ही बोललो की जाऊ दे, आता आम्ही आलोय कोविड सेंटरमध्ये, ती घरीच आहे, ती तिचं मॅनेज करून टाकेल. शेवटी ठरवलं आम्ही की गव्हर्नमेंट हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये जायचं. पण आता प्रोसिजर काय नक्की, कुठल्या इथे जायचं, काय कुठून माहिती काढायची. तर एक गोष्ट सांगून ठेवतो, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही जिथे टेस्ट करता, मोस्टली तुम्ही गव्हर्नमेंटचे ते केलं. गव्हर्नमेंट जिथे फुकटमध्ये कोविड टेस्ट होते तिथे केलं तर चांगलं आहे. आणि तिकडे सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. त्यांच्याकडे पूर्ण डाटाबेस असतो की तुम्ही जिथे राहता त्याच्याप्रमाणे वॉर्ड केलेले असतात. दे हॅव बायफर्केटेड द एरियाज इन टू द वॉर्ड. आणि त्या वॉर्डच्या साठी एक स्पेशल पर्सन असतो. मोस्टली नर्स असते. 1-2 नर्स असतात. अँड अकॉर्डिंग टू द बेड्स अवेलेबल इन द कोविड सेंटर दे डिसाइड, द नर्स डिसाइड वेअर शुड यू गो. त्यांना कॉल केला मी आणि ते बोलले की
सांगता येत नाही. तुम्ही तिघही पॉझिटिव्ह आहात, तर तिघही तुम्ही एकाच ठिकाणी असाल की नाही माहिती नाही. ठीक आहे. तर मग नंतर विचार आला मम्मीला की प्रायव्हेटचं बघूया. तर आम्ही प्रायव्हेटचं विचारलं एका व्यक्तीला. तर ते बोलले की 60,000 साधारणतः खर्च येईल पर पर्सन. ठीक आहे. मग आम्ही बोललो नको, 60,000 भरपूर काय होईल. आणि प्रायव्हेटचा मी सिनेरिओ सांगतो अजून वेगळाच आहे, भरपूर एक थोडंसं शॉकिंग आहे, ते मी सांगतो तुम्हाला नंतर. तर आम्ही ठरवलं की गव्हर्नमेंटच्या इथे जायचं. त्यांना कॉल केला, ती नर्स बोलली की तुम्हाला गाडी पिकअप करायला येईल. मोस्टली बस येते, कधी कधी 4 व्हीलर पण येते. आमच्यासाठी आली 4 व्हीलर. आणि मग सगळे नाना पाटेकरच्या डायलॉग प्रमाणे तिथून निघता निघता देखणे एकदम असे लोक, शाहरुख खान आपल्या इथे आलं कुठून असं, असे लोकांच्या नजरा असतात. युट्यूबची व्हिडिओ बघायला तर लोकांच्या नजरा नसतात, पण असं कोविडच्या गाडीमधून जाताना नजरा असतात त्यांच्या. ठीक आहे. तर असा प्रकार. तर आम्ही गेलो. आणि तरी इन द बॅक ऑफ माय माइंड एक डाऊट होता की कशी असेल तिकडे सोय गव्हर्नमेंट कोविड सेंटरमध्ये. आणि तो काही विचार होता, तो होता पूर्णपणे चुकीचा. हा, तर अशी सुविधा होती, म्हणजे तुम्ही एकदम असं फॅन्सी नाही, पण होती ठीकठाक. म्हणजे तुम्ही राहू शकता आरामात तिथे महिनाभर. पण 10 दिवसांचं सोडून द्या, तुम्ही महिना पण काढू शकता तिकडे. नाश्त्याचं मी तिकडे, म्हणजे मम्मीला अजूनही सांगतो मी, मम्मी आपल्या घरचा नाश्ता जाऊ दे, मी तिकडेच जातो नाश्ता करायला. इतकं म्हणजे चांगलं सुरेख नाश्ता, ढोकळा, उपमा, अमकं तमकं, कधी आणि नाश्त्या व्यतिरिक्त जेवण असायचं 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण. आणि जेवण पण ठीकठाक होतं. पहिले 3-4 दिवस ठीक होतं, नंतर पण जाईल असं, म्हणजे एकदम असं खराब नाही, तोंडाला चव लागेल असं जेवण होतं. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते लोक कधी कधी अंडी द्यायची, कधी कधी दूध वगैरे आणून द्यायची. तर गव्हर्नमेंट कोविड सेंटरचं असं म्हणजे एक everybody has created a hoax about the government system. Especially I want to convey this message to विजय कांबळे आणि अनिकेत शिंदे. जरा जाऊन बघा यार तुम्ही गव्हर्नमेंटचे कोविड सेंटर. हा, तेव्हा तुम्हाला कळेल काय मोदी काय करतो. मी ते कोणी केलं असेल माहिती नाही, कन्सिडर मोदी ॲज अ गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर तुम्ही जाऊन तिकडे बघा, तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील. ठीक आहे. बाकी उरला प्रश्न टॉयलेट कसे असतील तिकडे. टॉयलेट पण ठीकठाक होते, ठीकठाक युजेबल, व्यवस्थित वॉशरूम वगैरे. एक गोष्ट आमचं चुकलं, तिकडे जाताना थोडे कपडे वगैरे जास्त घेऊ नका. तिकडे जाताना मोस्टली तुम्हाला घ्यायला पाहिजे कप, प्लास्टिकचे कप. औषध वगैरे आणून देतात, तर ते सगळ्यांना एकाच ह्याच्यात देतात. तर तिथे इश्यू होतो की सगळ्यांनी यूज केलेला कप आपण कसं घ्यायचं, काय काहींनी तोंडात टाकलं असेल तर काय असं. तर कप घेऊन जा. आणि फळं वगैरे घेऊन जा. फळं तिकडे नसतात, मोस्टली फळं नसतात. फळं घेऊन गेलात तर बरं होईल. बॉटल घेऊन जा, 2 साधारणतः घेऊन जा. एका ह्याच्यात तुम्हाला ORSचं पाणी देतात, त्याच्यामुळे विकनेस तुमची निघून जाते सहसा. तर त्याचं पाणी असतं, तर त्याच्यासाठी तुम्ही 2 बॉटली घेतल्यात तर बरं होईल. अजून एक तुम्हाला ह्याचं सांगतो, प्रायव्हेट कोविड सेंटरचं. ठीक आहे. तर तिकडे मी विचारपूस केली, तिकडे काय काय लोक प्रायव्हेट कोविड सेंटरमधून आलेले तिकडे लोक होते. 3-4 दिवस आता प्रायव्हेट कोविड सेंटरमध्ये ठेवतात, फक्त 3 ते 4 दिवस ठेवतात. आणि नंतर 5व्या दिवशी 4थ्या दिवशी ते लोक डिस्चार्ज देऊन टाकतात. आणि त्याच्यातही जेवण असतं तुमचं स्वतःचं, ती हॉस्पिटलवाले प्रोव्हाइड करत नाहीत. त्यात परत 60,000 खर्च, 60,000 ते 70,000 खर्च. तर बघा, ठरवा. आता इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काय नाही, फक्त लागलं तर तुम्हाला वेगळ्या काही टेस्ट करायचं, सिटी स्कॅन वगैरे करायचं असेल, वेगळ्या ब्लड टेस्ट वेगळ्या करायच्या असतील कुठल्या, ते लोक हे करूनच घेतात. मला वाटतं CRP वगैरे टेस्ट करूनच घेतात. पण वेगळं काय करायचे असेल तुम्हाला, तर मग त्याच्यासाठी वेगळे पैसे लागतात तुम्हाला. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतः काय एक्सपिरियन्स करत होतो, तर बॉडीमध्ये असं 3-4 दिवस इतकी विकनेस असते, म्हणजे आणि तोंडाला टेस्ट नसते. मला 9व्या दिवशीपर्यंत मला वास येत नव्हता कुठं. आय वॉज नॉट एबल टू स्मेल एनिथिंग. आणि प्रकार असा असतो की चक्कर पण येते. काय होतं, व्हायरस एंटर इन युअर एअर कॅनल थ्रू अ चॅनल फ्रॉम युअर थ्रोट टू द इयर. तर ते
तिकडे एंटर केल्यावर तुम्हाला माहिती असेल 12वीत काय काय तुमच्यापैकी जे लोक सायन्स साईडमध्ये होते, तर इयर इट प्लेज अ मेजर रोल फॉर मेकॅनिकल बॅलन्स ऑफ द बॉडी. तर तिथे ती लोक जाऊन व्हायरस जातात आणि मग काहीतरी वाट लावून टाकतात इयर फ्लुइडची. त्याच्यामुळे ते बॅलन्स पण जातो, आपल्या चक्कर येते, बॅलन्स येत नाही. 3-4 दिवस मला व्यवस्थित म्हणजे बॅलन्स होत नव्हतं चालताना, असा प्रकार होता. आणि बाकी मोस्टली बॅकचा एरिया, फ्रंटचा एरिया दुखत नाही, बॅक भरपूर दुखते, खोकला असतो, असे हे असतात, सिम्पटम्स असतात. तर आणि विकनेस याच्यामुळे असतं की जेवढं मला माहिती त्याच्याप्रमाणे व्हायरस तुमच्या फुफ्फुसात साधारणतः पोचलेलाच असतो. तुम्ही ठरवून घ्या, कोविड इन्फेक्शन झालं म्हणजे तो पोचलेलाच असतो. अँड बॉडीज इम्युनिटी ऍक्टिव्हेट्स टू सो मच लेवल दॅट इट्स नॉट एबल टू डिफरन्शिएट बिटवीन इट्स ओन सेल्स अँड फॉरेन बॉडी. तर ती जे काय पाथमध्ये येते त्याला सगळ्यांना मारून टाकते आणि नंतर मग प्लाझ्मा बनतो. तुम्ही एक्सरे मध्ये पण काय कायच्या याच्यात व्हाईटिश असं हे दिसतं, लेअर दिसतो, तर तो प्लाझ्मा बनलेला असतो. तर त्याच्यामुळे ऑक्सिजनच मेन तुमच्या बॉडीत बनत नसेल तर मग कुठून तुम्हाला एनर्जी भेटणार, असा प्रकार आहे. तर त्याच्यामुळे ते विकनेस असते. आणि विकनेस इज अ लॉंग टर्म कोविडचा रेस्पॉन्स. तर मग त्याच्यात काय तुम्ही करू नाही शकत. अजूनही माझी बॉडी विकनेस मधून आहे, काय करू नाही शकत याच्या बाबतीत तुम्ही. आणि बाकी गोष्ट बोलायचं झालं तर तिकडे डॉक्टरांचं बिहेवियर इतकं पॉझिटिव्ह असतं, डॉक्टर अजिबात तिकडे घाबरत नाहीत. म्हणजे खरंच सेल्यूट आहे त्या लोकांना, डॉक्टरांना, की एवढं निडर राहिल्याबद्दल. एवढं पर्सनल स्पेसमध्ये येऊन ती लोक आपलं ऑब्झर्वेशन करतात, आपले जे काय ऑक्सिजन वगैरे बघायचं असेल ते बघतात, विचारपूस करतात. तर खरंच त्यांना मानावं लागेल. आणि एक माझ्या ओळखीची तिकडे व्यक्ती होती, डॉक्टर होती, ती तिकडे येऊन म्हणजे ग्लोव्स वगैरे काढून टाकले आणि बोलते, गौरव रे चार्जर आहे का जरा सी टाईपचं. मी बोललो हो आहे, आणि तिने दिला माझ्या हातात मोबाईल. म्हणजे अजिबात त्यांना हे नसतं. मी बोललो कसे तुम्ही इतकं म्हणजे निडर राहता. तर बोलते काय नाही, आम्ही 1.5 वर्ष काढला. बोललो काय नाही, आमच्या शरीरात कोविड जाऊन आम्ही मस्त इम्युन झालं, आम्हाला काही चिंता करायची गरज नाही. हा एक आहे गोष्ट की फॉर युअर बॉडी टू क्रिएट इम्युनिटी तुमच्या शरीरात व्हायरस जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही बोलला मी घरी राहतो, मी घरी राहून मस्त इम्युन राहील, तसं नाही होणार आहे. व्हायरस तुमच्या शरीरात जाणं आवश्यक. आणि अजून एक गोष्ट तुमच्या लोकांना मला एक सांगायची आहे की काही थोडासाही डाऊट वाटलं ना, आपल्याला काहीतरी म्हणजे वाटतंय की चक्कर येते, बॉडी पेनिंग होते, काही असं कोविडचे आता काही काही नवीन आलेत, कान इयर पेनिंग, ऐकायला नाही येणं, जसं मी सांगितलं व्हायरस एंटर करतो त्याच्यामुळे बहुतेक होत असावं. काय थेरी आहे त्याच्या मागे मला माहिती नाहीये. तर काही वाटलं तर लगेच जाऊन टेस्ट करा. मस्तपैकी 14 दिवस तुम्ही फुकटचा पगार खाल, काही तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आणि मी रिकमेंड करेल की गव्हर्नमेंट कोविड सेंटरमध्ये गेलात तर बरं होईल, कारण की तिकडे जास्त दिवस तुम्हाला क्वारंटाईन करतात रॅदर दॅन गोइंग टू प्रायव्हेट कोविड सेंटर अँड जस्ट वेस्टिंग 60,000 इन 4 days. ठीक आहे, तर होपफुली काही तुम्हाला एक्सपिरियन्स व्यवस्थित कळला असेल आणि काहीतरी तुम्हाला नवीन गोष्ट ऐकायला भेटली किंवा नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल माझ्या एक्सपिरियन्समधून. आणि जर आवडली असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा, आणि नाही केलं तर काही हरकत नाही, मला काही फरक पडत नाही, नाहीतरी तुम्ही लोक शेअर करतच नाही. ठीक आहे. आणि बाकी मला सांगायचं झालं की घरी आल्यावर आमचे काय एक्सपिरियन्स होते आणि काय प्रिकॉशन घ्यावं लागलं आम्हाला, आणि तुम्ही काय प्रिकॉशन घेऊ शकता गोष्टी थोड्याशा अवॉइड करायला, तर याच्याबद्दल मी दुसरे एक व्हिडिओ बनवणार आहे. तर त्याच्यासाठी जस्ट स्टे ट्यून्ड.